तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार अनारस, सगळ्यांचे फेवरेट दिवाळीमध्ये। तर काय करायचं, इथे 3 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे, जे आपण इडलीला यूज करतो ना तेच। तर आपल्याला रोज त्याला काय करायचं आहे, त्याचं पाणी आपल्याला रोज चेंज करत राहायचं आहे। सकाळी जर आपण पाणी चेंज केला तर दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे। रोज त्याला असंच करत राहायचं 3 दिवस आणि चौथ्या दिवशी काय करायचं, त्याचं पाणी निथळून टाकायचं पुरं। एका चाळणीमध्ये त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती त्याला पसरून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरती सुकवायचं आहे, पंख्याखाली नाही सुकवायचं। एका मिक्सरच्या भांड्याला लावून वाटून घ्यायचं आहे बघा, आपले जसा मैदा असतो त्या पद्धतीचा। आणि एका चाळणीच्या सहाय्याने त्याला चाळून घ्यायचं आहे। वरचं आपल्याला फेकायचं नाही जाडं, तेही आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावून चाळून घ्यायचं आहे। आपलं पीठ इकडे तयार आहे बघा, असे मैदासारखं एकदम बारीक असायला पाहिजे, बघू शकता तुम्ही। इकडे आपला गुळाला आपल्याला थोडासा कापून घ्यायचा आहे। इथे माझं 3 वाटी पीठ मी मोजलेलं आहे, तर त्यात आपण 1.5 वाटी गुळ घालूया, थोडीशी इलायची घालूया आणि जायफळ घालूया। जायफळ नक्की घाला, कारण त्याच्याने अनारशाला टेस्ट एकदम छान येतो। आणि थोडंसं तूप घालून हाताच्या सहाय्याने मिश्रण मिक्स करून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने। थोडंसं मिश्रण आपलं तयार आहे बघा। आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्याला मिश्रणाला पल्स मोडवरती फिरवायचं आहे, बघू शकता तुम्ही असं। तरीही आपलं मिश्रण गोडे बनवायसाठी ते तयार नाही, थोडासा बनतोय पण पूर्ण नाही बनत आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे, थोडंसं अजून तूप घालायचं आणि इथे मी मिश्रणामध्ये अर्धी वाटी दूध घालत आहे आणि आपल्या हाताच्या सहाय्याने मळून घ्यायचं आणि अशा प्रकारचे गोळे बनवून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस हे मिश्रण ठेवून द्यायचं। 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही बघू शकता मी मिश्रण वरती काढलेलं आहे। सिंपलही मी अनारसा केला आहे आणि एक पानावरतीही मी बनवून दाखवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपले अनारसे किती छान दिसत आहे। मी तुम्हाला एक अनारसा इथे तोडूनही दाखवते, बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे। आजचा व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून नक्की सांगा। बाय।